वन स्टँडर्ड 6 प्रॅक्टिस सेट किती बघणार आहे? 18. हा एक आपल्याकडे बायोग्राफ, बरोबर. आता यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे? हा बायोग्राफ दिलेला आहे आणि इथं काही प्रश्न विचारलेले, समजलं? याची उत्तर तुम्हाला माझ्यासोबत तुम्हाला पण सांगायचे. खूप सोपा एक्सरसाइज आहे. चला, त्याने पहिला प्रश्न विचारला, व्हॉट डाटा इज शोड ऑन द व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल लाईन. व्हर्टिकल म्हणजे उभी. सांगा बरं याच्यावर काय दाखवलेलं आहे रे? टेम्परेचर दाखवलं. हे बघा इथं काय दाखवलेलं आहे? टेम्परेचर. इथं मी आन्सर लिहितो. व्हर्टिकल लाईन वर काय दाखवलेलं आहे रे? टेम्परेचर. काय दाखवलेलं आहे? बरोबर, टेम्परेचर दाखवलेलं व्हर्टिकल लाईन. आणि हॉरिझॉन्टल लाईन वर काय दाखवलेलं आहे बघा इथं? शाबास. हॉरिझॉन्टल लाईन वर काय दाखवलेलं आहे? काय दाखवलेलं आहे? सिटीज. काय दाखवलेलं आहे? सिटीज. समजलं? हॉरिझॉन्टल लाईन शो दॅट cities and vertical line show that temperature. सगळ्यांना कळालं? क्लियर? चला, आता आहे सेकंड क्वेश्चन. Which city had highest temperature? चंद्रपूर. हायेस्ट टेम्परेचर बघा इथं कोण आहे? इकडे ऑब्झर्व करा. कोण आहे रे हायेस्ट? चंद्रपूर. हे बघा हायेस्ट आहे इथपर्यंत, याच्या पलीकडे नाही. त्या सिटीचं नाव काय बघा खाली? चंद्रपूर आहे. काय? चंद्रपूर. चंद्रपूर. काय? चंद्रपूर. क्लियर? डन? हा. पुढं तिसरा क्वेश्चन वाचा. Which city had equal maximum temperature? इक्वल कोणाकोणाचा आहे? इक्वल मॅक्झिमम टेम्परेचर. हे बघा इक्वल आहे पण जास्तीत जास्त आहे. हे बघा कोणाचा आहे? पुणे. किती आहे रे? 30. आणि इथं नाशिक पण किती आहे? 30. हे बघा आहे का स्ट्रेट लाईन मध्ये? मग याचं उत्तर काय आहे? पुणे अँड नाशिक. इथं मी उत्तर लिहितो, पुणे अँड नाशिक. हे तर आपल्याला इथं बघूनच लिहायचं असतं उत्तर, बरोबर का नाही? चला पुढं. Which city had maximum temperature 30 सेल्सिअस? कोणाचा आहे 30 सेल्सिअस? 30 सेल्सिअस कुणाचा आहे? इक्वल अजून पण आहे ना आपल्याकडे, बरोबर आहे का नाही? मॅक्झिमम पुणे नाशिक टेम्परेचर आपल्याला इक्वल विचारलेलं आहे. त्यानंतर 30 डिग्री कोणाचा आहे बघा बरं, पटकन सांगा बरं. मॅक्झिमम टेम्परेचर सिटी 30 कोण आहे रे? इकडे बघा चला. कोण आहे? हे बघा हे पुणे आणि हे पण काय आहे? नाशिक. मग याचं उत्तर काय आहे? बरोबर का? बरोबर ना? मॅक्झिमम 30 वाले हे तर आपण तुम्ही ऑब्झर्व करून घ्या. हे बघा पुणे 30 आहे आणि हे बघा हे नाशिक पण किती आहे? 30. मग काय उत्तर लिहायचं? पुणे अँड नाशिक. कळालं? समजलं का? आता प्रश्न 5वा वाचा. व्हॉट इज द डिफरंट मॅक्झिमम बिटवीन टेम्परेचर पाचगणी अँड चंद्रपूर? चंद्रपूरचं किती आहे रे? चंद्रपूरचं किती आहे? 30 डिग्री. आणि त्यानंतर अजून पाचगणीचं किती आहे रे? किती आहे? 5गणीचं 35 आहे ना? हे किती आहे? 35 आहे. किती आहे? हे बघा किती आहे? 35. आणि याचं किती आहे रे? 5गणीचं किती आहे? 25. मग 25 आणि 35 म्हणजे किती उरले रे? 10. मग याचं किती येणार? 10 सेल्सिअस. किती येणार आहे? 10 सेल्सिअस. त्या दोघांचा काय डिफरन्स आहे?
सगळ्यांना कळालं? हो. या ग्राफचे काय करायचं बघायचं आणि या ग्राफचं बघून इथं काय करायचं या प्रश्नांची उत्तरं द्यायची. समजलं? काय राहिलं का आता? क्लिअर? ओके डन.